वेलकम वेलकम टू ICI कोचिंग क्लासेस. बघा, शेवटचा प्रश्न या एक्सरसाइजचा आणि या टॉपिकचा. सर्वप्रथम मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं की फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इतका एक अर्थ समजला तर या प्रश्नातले 12 प्रॉब्लेम तुम्हाला समजले असं समजून चला. आणि हा प्रश्न सुरू करायच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, आता या प्रश्नानंतर लगभग हे टॉपिक आपलं संपलं आणि मिसलेनियस एक्सरसाइज ज्याला आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह म्हणतो तितका फक्त आपला बाकी आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो, हा जो संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे ना, हा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला सोडवता आला पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रहात नवीन तुम्हाला शिकायला असं काही मिळत नसतं. जे काही आपण ह्या 5 एक्सरसाइजमध्ये शिकलो ना, तिची एक रिव्हिजन किंवा विद्यार्थ्याला काहीतरी एक्स्ट्रा प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी मिळाले पाहिजे, भेटले पाहिजे म्हणून तिची अरेंजमेंट आपल्या पुस्तकात असते. तर आता तुमचं काम या ठिकाणी असं असणार आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा की ते उदाहरणं तुम्हाला स्वतः सोडवता आले पाहिजे. मग जर समजा एखादं उदाहरण तुम्हाला जमत नसलं तर अगोदर तुम्ही विचार करा की यार हे उदाहरण मागच्या आपण जे हे प्रकरण शिकलो ह्या प्रकरणातल्या कोणत्या एक्सरसाइजशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण आलं टॅन इनवर्स आणि काहीतरी ब्रॅकेटमध्ये एक्सेट्रा व्हॅल्यू ट्वाईस x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, तर मग हे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन या एक्सरसाइजचा पार्ट आहे. मग अगोदर तुम्ही त्या एक्सरसाइजच्या 2-4 प्रॉब्लेमला रिव्हिजन द्या आणि नंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. म्हणजे मिसलेनियस एक्सरसाइजचे प्रॉब्लेम जर तुम्हाला जमत असले, स्वतःहून जर जमत असले विदाउट एनी गायडन्स किंवा दुसऱ्याला सॉल्व्ह करून न देता, कोणी सॉल्व्ह करून न देता, तर याचा अर्थ तुम्हाला हे प्रकरण व्यवस्थित समजलं किंवा चांगल्यापैकी समजलं. पण इतकं प्रकरण झाल्यानंतर 5 एक्सरसाइज झाल्यानंतर आणि मी एकसुद्धा प्रॉब्लेम कुठंच ड्रॉप केला नाही, एकूण एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवला. हे सगळं झाल्यानंतर जर तुम्हाला मिसलेनियस एक्सरसाइजचे प्रॉब्लेम सोडवता येत नसले तर कुठंतरी या प्रकरणातला भाग तुम्हाला अडचणीत आणणार किंवा मागचा जो पार्ट झाला आपला 5 एक्सरसाइजचा तो तुम्हाला व्यवस्थित समजला नाही हे सिद्ध होतं. ठीक आहे, तर प्रॅक्टिस करा, रिव्हिजनला सुरुवात करा आणि नंतर मिसलेनियस एक्सरसाइजचे उदाहरणं स्वतः सॉल्व्ह करून बघा. तसं जे एक अवघड प्रॉब्लेम वाटतील किंवा मला जे वाटतं की हे विद्यार्थ्याला थोडं व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार नाही ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार. तर बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो, एक्सरसाइज 1.5चा आपला शेवटचा प्रश्न 4 नंबरचा प्रश्न या ठिकाणी सुरू झाला आणि आपल्याला या प्रश्नातले जे सब क्वेश्चन आहे त्याच्यात विचारलं की फाइंड द nth ऑर्डर. जबरदस्त पार्ट आहे, फाइंड द nth ऑर्डर. अगोदर हा प्रश्न आपल्या स्टेट बोर्डच्या भागात नव्हता, पण 1-2 वेळेस CETला असे प्रश्न विचारले की व्हॉट इज द nth ऑर्डर ऑफ गिवन फंक्शन या फॉलोइंग फंक्शन. म्हणून हा पार्ट आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात यावर्षी नवीन स्वरूपाचा पार्ट हा ॲड झाला. ठीक आहे, अवघड नाही आहे, फक्त मी नवीन बोललो, अवघड शब्द वापरला नाही. तर बघा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय थोडक्यात सांगतो. म्हणजे आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो, आपण थर्ड डेरिव्हेटिव्ह काढतो, पण कुठेतरी लिमिटेशन असते. मग आपल्याला कोणी विचारलं की हा जो प्रॉब्लेम आहे त्याचा 7th डेरिव्हेटिव्ह काय आहे, d7 अपॉन dx dy अपॉन dx. मग तुम्ही म्हणता सर 7th डेरिव्हेटिव्ह, मग आपण 7 वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार का? किती म्हणजे किचकट वाटतं ते. तर मग या ठिकाणी आपण 2 किंवा 3 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढून त्याचं ऑब्झर्वेशन करून याचे येणारे डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीचे असतील किंवा येणारे डेरिव्हेटिव्ह याचे नेमके समोर आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह काढायचे असले तर आपल्याला एक फॉर्म्युला तयार करणं लागतो. तर समोरचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कशा पद्धतीने मिळतील तर त्या भागाचं एक सूत्र आपल्याला तयार करणं लागतं आणि त्या सूत्रालाच आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो. थोडक्यात तुम्हाला एक सांगू का, आपल्याला मागच्या वर्षी एक टॉपिक होतं बघा, AP फंक्शन, म्हणजे ते ॲक्च्युअल 3 असते ते AP, GP आणि IP. त्याला आपण मराठीत म्हणतो अर्थमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणितीय श्रेणी. तर त्याच्यात TNचं एक सूत्र होतं पहा, TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. तर या सूत्रात हा n म्हणजे काय, nth टर्म ऑफ इन दिस सिक्वेन्स. म्हणजे आपल्याला त्या सिक्वेन्सचा 11वा 12वा 15वा टर्म लागत असला तर या सूत्राने आपण काढत होतो आणि हे त्याचं सूत्र आहे.
हा ए म्हणजे आपल्या सिक्वेन्सचा फर्स्ट टर्म, एन म्हणजे आपल्याला कोणता टर्म लागतो तो टर्म, आणि डी म्हणजे डिफरन्स बिटवीन टू डिजिट किंवा नंबर. आणि नंतर आपल्याला जी संख्या लागली ती काढू शकतो. जर समजा तुम्हाला 30 नंबरचा टर्म लागत असला या सिक्वेन्सचा तर टी 30 वापरू. तर हे जसं सिक्वेन्सच्या कोणत्याही नंबरसाठी आपल्याला एक सूत्रच अवेलेबल या ठिकाणी झालं किंवा आपल्याला एक सूत्र माहिती आहे, त्याच पद्धतीनं हे nth ऑर्डरचं सूत्र तुम्हाला तयार करणं लागतं. काय त्याच पद्धतीनं आपल्याला nth ऑर्डरचं सूत्र तयार करणं असतं. चला एक काम करतो, मी अगोदर एक प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो आणि नंतर आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करू. काय करा माहिती आहे का, अगोदर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. म्हणजेच y इज इक्वल टू, आपण कन्सिडर करू त्याला y इज इक्वल टू ax प्लस b रेस टू m. बघा पुन्हा एकदा सांगतो, 1 ते 2 प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. पूर्णच्या पूर्ण हे 12 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही आहे. 2 प्रॉब्लेम जरी व्यवस्थित समजले ना तरी पुढचा भाग तुम्ही स्वतः करू शकता. तर y इज इक्वल टू x प्लस b रेस टू m हा आपला प्रॉब्लेम आहे. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x, आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढू. हे झालं dy अपॉन dx इज इक्वल टू dy dx ऑफ ax प्लस b रेस टू m. छोटा भाग आहे म्हणून सुरुवातीलाच मी dy dx वापरला, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सुद्धा काढू शकता. मग हा कॉन्स्टंट या ठिकाणी आला, म्हणजे आपलं जे सूत्र आहे x रेस टू n चं ते सूत्र आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो, nx रेस टू n मायनस 1. म्हणजे झालं m ax प्लस b रेस टू m मायनस 1. आणि नंतर ह्या आतल्या भागाचा डेरिव्हेटिव्ह dy dx ax प्लस b. तर मी डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह वापरून टाकतो, कारण आपण सुरुवातीला फार व्यवस्थित लिहिलं dy dx वगैरे. मग याचा डेरिव्हेटिव्ह आला हा a. म्हणजे आपलं जे पहिलं उत्तर आलं, इट इज कॉल्ड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ते आलं m a हा m आणि a ax प्लस b रेस टू m मायनस 1. हे झालं नंबर 1. म्हणजे थोडक्यात सांगू का, तुमचा 1 मार्क. आणि हा जो शेवटचा प्रश्न आहे ना, याच्यातून शक्यतो तुम्हाला 4 मार्कासाठीच प्रश्न विचारला जातो, हेही लक्षात असू द्या. आता पहिला डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपल्या असं काही खास लक्षात आलं नाही की समोर सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येणार, थर्ड डेरिव्हेटिव्ह काय येणार, फोर्थ डेरिव्हेटिव्ह काय येणार. मग आपण पुन्हा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x करू, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढू त्याचा. मग पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह येणार डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. मग आता हे तर m a ॲज इट इज, ठीक आहे. मग dy dx ऑफ ax प्लस b रेस टू m मायनस 1. म्हणजे हा डेरिव्हेबल फंक्शन आहे थोडक्यात, हे कॉन्स्टंट आहे. मग हे झालं m a. आणि आता पुन्हा हे यांच्या भूमिकेत येते, म्हणजे कोण पॉवर. तर मग पुन्हा ते सूत्र x रेस टू n चं. मग हा m मायनस 1 आला समोर ax प्लस b रेस टू m मायनस 1 मायनस 1. कारण सूत्र कसं x रेस टू n, nx रेस टू n मायनस 1. तर हा मायनस 1 या सूत्रातला आणि हा इथलचा मायनस 1. सरळ सरळ एक काम करा ना, मायनस 2च करा ना. ते तुम्हाला एक आयडिया म्हणून समजून सांगितलं. बरं आता पुन्हा हे ax प्लस बीचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा येणार a, कारण ax चा डेरिव्हेटिव्ह काय आला a, b चा होणार 0. तर हा इंटू a इथं येणार, ठीक आहे. तर मी काय करतो, डायरेक्ट याला a स्क्वेअर करतो. म्हणजे हा काय झाला तुमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. शक्यतो 2 ते 3 डेरिव्हेटिव्ह आपल्याला फॉर्म्युला मिळतो. बऱ्याच उदाहरणात 2 डेरिव्हेटिव्ह नंतर फॉर्म्युला मिळतो आणि बऱ्याच उदाहरणात 3. आता तुम्ही एक थोडंसं मन लावून याचं ऑब्झर्वेशन करा काय झालं. बघा आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. जितक्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढायलो ना ते नंबर हे एच्या पॉवर फॉर्ममध्ये ये पहा. मी काय बोललो शब्दाकडे लक्ष द्या. आपण जितक्या वेळेस हा डेरिव्हेटिव्ह काढणार तो नंबर इथं येणार, बरोबर आहे. आणि तोच नंबर इथं आहे m मायनस 2. 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढला. हा बरं, अजून जर एक वेळेस डेरिव्हेटिव्ह काढला आपण तर या ठिकाणी 3 येणार का. चला बघू अगेन डिफरन्शिएट 2 ते 3 वेळेस. बघा इथं सुद्धा आपल्याला समजू शकतं, पण पहिलाच प्रॉब्लेम आहे. मी काय करतो 1-2 उदाहरणात 3-3 डेरिव्हेटिव्ह काढतो.
नंतर आपण दोन दोन डेरिव्हेटिव्ह नंतर सुद्धा सांगू शकतो की nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज एक्सेट्रा. पण मी जसं सुरुवातीला बोललो की या प्रश्नातून तुम्हाला 4 मार्काचा प्रॉब्लेम असतो आणि 4 मार्काचा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारला जातो ना तर 3 वेळेस डिफरन्शिएशन करणं लागतंच. तर बघा पुन्हा एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स. पण आता मात्र ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार ना तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकता, कारण 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढून तुम्ही हे प्रूफ करता की तुम्हाला व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह काढता येतो. बघा हा इतका जो टर्म आहे ना हा कॉन्स्टंट आहे या ठिकाणी, हा एवढा जो भाग आहे ना हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशाचा येणार, डेरिव्हेटिव्ह फक्त इतक्या भागाचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आलं ॲज इट इज ma² m-1 आणि d/dx ऑफ a. आता मी d/dx वापरत नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो. हा आला m-2, ते सूत्र ना. मग ax प्लस b रेस टू m-3 कसं m-2 -1 आता झालाय 3. मग पुन्हा हे इंटू ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह काय येणार या ठिकाणी इंटू a. मी काय करतो हा a² इंटू हा a जो असणार या ठिकाणी a³ करून टाकतो. आणि इथं आपल्याला काय उत्तर मिळतं बघा. आता मी काय लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या, 100% लक्ष असलं पाहिजे. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं आपण जितक्या वेळेस डेरिव्हेटिव्ह काढायला ना पुन्हा एकदा शब्द वापरतो, तुम्ही जितक्या वेळेस डेरिव्हेटिव्ह काढणार हा नंबर या a च्या पॉवर फॉर्ममध्ये येणार आणि त्याच्यानंतर हा m-2 आहे, m आला, m-1 आला, m-2 आला. डेरिव्हेटिव्ह आपण 3 वेळेस काढला पण इथं अंक 2 आला. डेरिव्हेटिव्ह आपण 2 वेळेस काढला अंक 1 आला m-1. म्हणजे आपण जितक्या वेळेस डेरिव्हेटिव्ह काढायलो त्याच्यापेक्षा 1 अंक या ठिकाणी कमी आहे. म्हणजे तुम्ही 5 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढा इथं 4 असणार, तुम्ही 10 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढा इथं 9 असणार आणि जितक्या वेळेस डेरिव्हेटिव्ह काढला ना तोच अंक या ठिकाणी आहे. म्हणजे जनरली आपलं सूत्र काय तयार होणार या ठिकाणी बघा. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष समोर असू द्या. देअरफॉर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज या गिवन बाय बघा आता dn y अपॉन dx रेस टू n. म्हणजे nth नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तर हा असणार ma रेस टू n. नंतर m-1 m-2 आणि हा n-1. म्हणजे जेवढ्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढणार ना त्या अंकापेक्षा इथं 1 अंक कमी असणार. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह 10 वेळेस काढला तर 10 मधून 1 कमी करा असा याचा अर्थ आहे. सिंपल मिनिंग आहे, सिंपल मिनिंग आहे. नंतर ax प्लस b हा आणि पॉवर काय आला बघा, पॉवर m-n. आणि इथं जो अंक आहे जितक्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढला ना तोच अंक इथे मिळतो ना. बघा 1 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढला 1 आला या ठिकाणी, 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढला 2 आला या ठिकाणी. ठीक आहे, 3 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढला m-3 आला या ठिकाणी, n वेळेस डेरिव्हेटिव्ह काढा n येणार त्या ठिकाणी. असे प्रॉब्लेम आहे आपल्याला या उदाहरणात. पुन्हा एकदा ह्याच उदाहरणावर आपण डिस्कस करू. बघा हे जे आहे ना जे रेड बॉक्समध्ये आपण डिनोट करतो दाखवलं, इट इज फॉर्म्युला ऑफ दिस प्रॉब्लेम. हा ह्या प्रश्नाचा फॉर्म्युला किंवा सूत्र तयार झालं. आणि असं सूत्र की प्रत्यक्ष डेरिव्हेटिव्ह न काढता जो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारला तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला सांगता येणार. एक सिंपल प्रश्नात तुम्हाला उत्तर देतो मी, म्हणजे सिंपल शब्दात उत्तर देतो की जर तुमच्या मनात एक प्रश्न येऊ द्या की जर आपल्याला या प्रश्नाचा 10वा डेरिव्हेटिव्ह काढला, तुम्हाला वाटतं का पॉसिबल आहे त्या ठिकाणी? म्हणजे 2 तासाच्या प्रश्नात तुम्ही 2 तासाच्या परीक्षेत एका प्रश्नाला 10वा किंवा 10 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढू शकताय. तुम्हाला तरी ठीक वाटतं का? नाही, वेळेपणा वाटतो का नाही? पण हे सूत्र तयार झाल्यानंतर तुम्ही सहज 10 नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय असू शकतो हे सांगणार. मग तुम्ही म्हणणार तसं तुम्ही सांगा बरं, जर आपण हाच डेरिव्हेटिव्ह सरळ 10 नंबरपर्यंत काढत गेलो तर 10 नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगतो ना. 10 नंबरचा डेरिव्हेटिव्ह येणार 10th डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. बघा m आणि इथं n येणार, तर n म्हणजे काय नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह. कोणत्या नंबरचा डेरिव्हेटिव्ह? आपण 10th
डेरिव्हेटिव्ह काढायला म्हणजे या ठिकाणी 10th येणार आणि हा येणार m आला m मायनस 1 m मायनस 2 आणि m मायनस 9 कारण या ठिकाणी m मायनस n मायनस 1 आहे आणि n कोण आहे 10 मधून 1 सबट्रॅक्ट करा 9 आणि हे आलं पुन्हा तेच ax प्लस b m मायनस 10 म्हणजे 10 नंबरचा डेरिव्हेटिव्ह जर काढला हे डायडॅश मध्ये समजून घ्या की m मायनस 2 ते m मायनस 9 पर्यंत 10 नंबरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला हा मिळणार. म्हणजे आता समजून घ्या की आपण एक फॉर्म्युलाच दाखवला या ठिकाणी की या प्रश्नाला पुन्हा डिफरन्शिएट जर करत गेलं तर आपल्याला कशा पद्धतीनं समोरचे डेरिव्हेटिव्ह मिळणार. अगोदर तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. पुन्हा मी हे उदाहरण समजून सांगतो. तर बघा उदाहरण लिहून झालं असेल तर बघा काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. आता यात ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं की आपल्याला कितीही डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचे काढल्यानंतर एक सूत्र जे मिळतं ते सूत्र या ठिकाणी सांगणं म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह काय येणार समोर डेरिव्हेटिव्ह कसे येणार त्याचा फॉर्म्युला तयार करणं म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. एक अंदाजान 2 ते 3 डेरिव्हेटिव्ह नंतर आपल्या ते सहज लक्षात येतं. हे लक्षात असू द्या. बघा उदाहरण होतं x प्लस बी रेस टू m. तर अगोदर तुमचं काम आहे काहीच न करता चुपचाप पहिला डेरिव्हेटिव्ह काढणार. तर आपण त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काढणार आणि पहिला डेरिव्हेटिव्ह आला dy/dx. थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करणं असतं त्याचं परीक्षण करणं असतं लक्षपूर्वक त्याला वाचणं असतं आणि तुमच्या काय लक्षात आलं ते अंडरलाईन करा फक्त. तर इथं पहिला डेरिव्हेटिव्ह आला ma जो हा m होता का हा समोर आला हा a कसा आला ax प्लस b मधल्या ax चा डेरिव्हेटिव्ह आणि हा m आणि सूत्रातला जो -1 असतो कारण आपण या ठिकाणी सूत्र कोणतं वापरलं x रेस टू n काय nx रेस टू n -1 तीन वेळेस या सूत्राचा वापर झाला. पुन्हा एकदा सांगतो x रेस टू n चं सूत्र वापरलं nx रेस टू n -1 तीन वेळेस या सूत्राचा वापर झाला. मग पुन्हा आपण हा क्वेश्चन समजून याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढतो. पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणार त्याचा. पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह आला बघा हा m a ॲज इट इज आला आणि हा यांच्या भूमिकेतला जो असतो तो समोर आला m-1 ax प्लस b आणि सूत्रात m-1 तर जसं मी सांगितलं आपण डायरेक्ट -2 लिहिला आणि पुन्हा या ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह इंटू a तुम्ही समोर लिहा. तुम्ही वाटल्यास एक स्टेप वाढू शकता आणि या a चा आणि या a चा गुणाकार होऊन तो डायरेक्ट a स्क्वेअर झाला. मी हा प्रोडक्ट डायरेक्ट घेतला. मग हळूहळू आपल्या लक्षात येतं यार m a नंतर इथं m a स्क्वेअर आला म्हणजे आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला तर a च्या डोक्यावर सेकंड पॉवर आला. आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला तर m मायनस इथं सेकंड म्हणजे 2च आले म्हणजे डेरिव्हेटिव्ह पहिला होता तर इथं अंक पहिला आला डेरिव्हेटिव्ह दुसरा होता अंक दुसरा आला. मग आपण एक शंका निदान करण्यासाठी फक्त एक पडताळा म्हणून आपण पुन्हा तिसरा डेरिव्हेटिव्ह काढला. मग हा m a स्क्वेअर m-1 ॲज इट इज घेतला. हा घेतला m-2 पुन्हा त्याच्या x रेस टू n चा फॉर्म्युला आणि आपल्याला हे उत्तर मिळालं. मग आता ऑब्झर्वेशन करा यार आपल्याला एक पर्टिक्युलर फॉर्ममध्ये या ठिकाणी म्हणजे डेरिव्हेटिव्ह मिळत चालला. पर्टिक्युलर म्हणजे कसं बघा जितक्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढायला ना तेच पॉवर a च्या डोक्यावर जितक्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढला ना तोच अंक या ठिकाणी m-n आहे. म्हणजे इथं आपल्याला एक समजतं यार आपल्याला एक सूत्र या ठिकाणी मिळू शकतं. आपण डेरिव्हेटिव्ह 3 वेळेस काढला हा m-1 m-2 आहे म्हणजे 3 न येता 2 आले. आपण डेरिव्हेटिव्ह 2 वेळेस काढला हा m-1 आहे डेरिव्हेटिव्ह 2 वेळेस अंक 1 डेरिव्हेटिव्ह 3 वेळेस अंक 2 म्हणजे आपण जितक्या डेरिव्हेटिव्ह काढणार m-1 m-2 हा m- जेवढ्या वेळेस डेरिव्हेटिव्ह काढणार त्याच्यापेक्षा एक नंबर कमी येणार म्हणून हा 1 आला. त्याच्यानंतर आपण जेवढ्या वेळेस डेरिव्हेटिव्ह काढणार तो नंबर या ठिकाणी येणार. हे इतक्याच याला महत्त्व असतं आणि तोच नंबर इथं येणार. इट इज कॉल्ड द फॉर्म्युला ऑफ nth ऑर्डर. यालाच आपण काय म्हणतो की या प्रश्नाचा कोणत्याही नंबरचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी सरळ आपण हे सूत्र म्हणून वापरू शकतो. बघा जसं सुरुवातीलाच बोललो मी हा प्रश्न सुरू करायच्या अगोदर की 1 ते 2 प्रॉब्लेम किंवा एक 3 प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. पूर्ण प्रश्न व्यवस्थित समजला असं समजून चला. पण एक 2-3 प्रश्नात तुम्हाला याची आयडिया आली पाहिजे. ठीक आहे तर बघा आता याच्यानंतरचा दुसरा प्रश्न